स्वागत। रायगड जिल्ह्यामध्ये मान्सूनचा जोर वाढल्यानं देवकुंड, सिक्रेट पॉइंट आणि तामिनी घाटामधील धबधबे आता प्रवाहित झाले आहेत। लोकप्रिय पर्यटन स्थळांभोवती 1 किलोमीटर पर्यंत परिसरामध्ये पर्यटकांना 30 सप्टेंबर पर्यंत प्रवेश बंदी राहणार आहे। दरम्यान हे दृश्य आपण पाहतो आहोत कशा प्रकारे संपूर्ण परिसर हा हिरवागार झालेला आहे। त्या डोंगर दऱ्यांमधून छोटे मोठे धबधबे देखील आता मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाले आहेत। सध्या मी तमानी घाट या परिसरामध्ये आहे। रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचा हा घाट परिसर म्हणून ओळखला जातो। आपण माझ्या मागे पाहताय याच पावसामध्ये सर्व धबधबे जे आहेत ते फेसाळले धबधबे प्रवाहित झालेले आहेत। अत्यंत नयनरम्य दृश्य जे आहे ते सध्या तमानी घाटामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे। रायगड जिल्ह्यातील हा महत्त्वाचा पर्यटन क्षेत्र म्हणून हे ओळखलं जातं आणि त्याच क्षेत्रामध्ये सध्या धबधबे जे आहेत ते प्रवाहित झाले आहेत आणि त्याचबरोबर या परिसराला धुक्याचं जे सावट आहे ते देखील आलेलं आहे। धुक्याचं सावट आणि फेसाळणारे धबधबे याच नयनरम्य दृश्याने जनतेचं जे मन आहे त्या मनाला कुठेतरी भुरळ घालतानाचं चित्र एकंदरीत पाहावयास मिळतं। आपण पाहतोय हा तमानी घाट परिसर आहे आणि एकंदरीत फेसाळणारे जे धबधबे आहेत हे या तमानी घाटामध्ये प्रवाहित झालेले आहेत। मात्र असं जरी असलं तरी 30 सप्टेंबरपर्यंत कुठल्याही पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये अशी जी बंदी आहे ती शासनाने घातलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट याकूब सय्यद, राज वैशंपायन, TV9 मराठी, रायगड।